सुजित भाऊजी, अन्नावर कशाला राग काढताय? खाऊन घ्या की. सुजित भाऊजी, सुजित भाऊजी, सुजित भाऊजी थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे. असं नका समजू की तुमच्यासाठी थांबलोय, भैया साहेबांसाठी थांबलोय. कारण त्यांच्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट आहात, जसे आमच्यासाठी आपण. तुम्ही नाही आहेत आता आमच्यासाठी इम्पॉर्टंट. आणि घरात तुम्हाला बघून न बघितल्यासारखं केलं, त्याला काहीतरी कारण आहे हो. नका अपमान करायला सारखा सारखा तुमचा. नका बोलायला येऊ. पण मला बोलायचंय. काय बोलायचंय? काय बोलायचंय? आपण कशी वाईट आहे हे सांगायचंय का? आपल्यात झालेल्या भांडणाबद्दल मी घरात कुणाला सांगितलं नाही ना हे विचारायचंय. तसं असेल ना तर डोंट वरी, मी कुणाला काही बी सांगितलेलं नाही. बेबी मावशी मला खोदून खोदून विचारायला तरी पण मी गप्प राहिलो. त्यामुळे तुमची इमेज सेफ अँड सिक्युअर आहे. पण मला तसलं काही विचारायचं नव्हतंच. अरे वा, धीर भाऊजाई समोरासमोर. दिलजमाई झाली वाटतं तुमची. आणि इथे उन्हात का थांबलायत? वर जा ना. भैया साहेब, तुमच्या पत्नीच्या कृपेमुळे आयुष्यभर आम्ही जिथं जिथं जाऊ ना तिथं तिथं रणरणत ऊन असणार आहे. जाळणार, पोळणार, लाही लाही करणार ऊन. म्हणजे तुझा राग अजून गेला नाहीये तर? अरे असं नका करू. एकमेकांसमोर बसा, बोला आणि सॉर्ट आउट करा जे काही आहे ते. भैया साहेब, बसलो आणि गुताडा सुटला असं होणार आहे का? अहो किती बोलायचं? जेवढं बोलाव ना तेवढा गुताडा वाढत चाललाय हो. जाऊ द्या ना, तुम्ही तुमचे सुखी, आम्ही आमचे सुखी. आधीच बेस्ट होतं. उगा ना त्यांच्या भानगडीत पडलो. ज्यांनी त्यातला मोठेपणा दाखवला ना त्यांनीच त्यातला फोलपणा पण दाखवला. फिट्टम फाट. सुजित भाऊजी, येतो भैया साहेब. संजू, रडू नकोस. मला माहिती आहे तुला वाईट वाटलंय, पण अगं ही टेम्पररी फेज आहे. त्याचा राग माहिती ना तुला. राग निवळला की बोलेल तुझ्याशी तो. माहिती हो मला. म्हणूनच त्यांचा राग शांत करायचा प्रयत्न करत होते, जेणेकरून ते माझ्याशी बोलले असते. जाऊ देत. तुम्ही सांगा, तुम्ही गंधे साहेबांना भेटायला गेलता ना, काय झालं? ऊन खूप जास्त आहे. चल आतमध्ये जाऊन बोलतो.